आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज एनडीटीव्ही मराठीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। निवडणुकीच्या धामधुमीत सध्या लाडकी बहीण योजनेवरनं सुरू असलेल्या गदारोळावर भाष्य करताना योजना म्हणजे श्रेयवाद झाल्याचं सुळेंनी स्पष्ट केलं। शिवाय महायुतीचं जागा वाटप गणपतीनंतर 3-4 दिवसात जाहीर होईल असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे। त्याचप्रमाणे शरद पवार गट मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही याचाही पुनरुच्चार सुळेंनी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याशी केलेल्या बातचीतीत केला। गणरायाचं आगमन सगळीकडे झालेलं आहे। एनडीटीव्हीच्या कार्यालयामध्ये देखील गणरायाचं आगमन झालं आहे आणि आज आपल्याबरोबर विशेष गेस्ट आहेत। आपल्याबरोबर सुप्रिया सुळे राजकारणाबरोबर सामाजिक कार्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतात। गणरायाच्या निमित्तानं आपण आलात, धन्यवाद। काय तुम्ही गणरायाकडे मागणं आहे? कारण की विघ्नहर्ता सगळे काही ना काहीतरी मागत राहतात। मला असं वाटतं आपण काय मागणार त्याच्याकडे। फक्त माझी आई नेहमी सांगते की कुठलाही बाप्पा असेल, आपला पांडुरंग असेल आणि माता असेल, म्हणजे तुळजापूरला माझ्या आईमुळे मी लहानपणापासून तुळजाभवानी असेल, कोल्हापूरची अंबाबाई असेल किंवा गणपतीचे हे 10 दिवस असतील, सिद्धिविनायक असेल, अशा अनेक मंदिरात माझ्या आईबरोबर मी लहानपणापासून जाते। आणि माझ्या आईने एक गोष्ट मला नेहमीच सांगितली की नेहमी जायचे, दिलंय त्याच्याबद्दल आभार मानायचे। आणि अनेक वेळा आता काम करत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की कुठल्याही मंदिरात किंवा बाप्पाकडे चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळते। यावेळेस तर पाऊस तर खूप आहे, म्हणजे पहिलं तर मागणं पूर्णच केलंय, दुसरं मागणं आणि महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणूक आहेत। बघ नाही, निवडणुकीसाठी बाप्पाला कशाला त्रास द्यायचा। देवाचरणी एवढीच प्रार्थना करूया आपण सगळे मिळून की भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारी याच्यातून महाराष्ट्र आणि भारत मुक्त होऊ दे। आणि माझा विश्वास आहे की भारताची मायबाप जनता ही फार हुशार आहे आणि इलेक्शनला कशाला बाप्पाला त्रास द्यायचा, ते आपण कष्ट करायचे। विघ्न अनेक आले पण ते अतिशय वेगळ्या पद्धतीने तुम्ही हाताळले, मोठ्या साहेबांनी सुद्धा हाताळले। ही क्षमता ताकद वाढवण्याची मागणी सुद्धा गणरायाला अधिक केली। मी खरंच मी फक्त बाप्पाकडे आभार मानायला येते। जे काय त्याला योग्य वाटत असेल ते त्यांनी माझ्या पदरात टाकावं, बाकी काही नाही। तुमच्या पदरामध्ये चर्चा अशी येते की महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद, पहिलं महिला मुख्यमंत्रीपद मिळेल अशी खूप अपेक्षा अनेक तुमच्या कार्यकर्त्यांची असते। कुठल्याही संघटनेमध्ये त्यांना असं वाटतं आपल्या नेत्याला कुठलं तरी पद मिळावं, हे प्रत्येक संघटनेला वाटत असतं। त्याच्यामुळे आज मुख्यमंत्र्यांची 50 नावं असतील, कारण का प्रत्येक कार्यकर्त्याला वाटायचं असावं की आपल्या नेत्याला काहीतरी मिळावं। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण फार मनाला लावून घ्यायच्या नसतात। महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारण गेले अनेक वर्षांमध्ये तुम्ही फार वेगळ्या पद्धतीने बोलता, त्यावर व्यक्त करता। म्हणजे आत्तापर्यंत धोरणांवर बोललात, निवडणुका जसं आल्या तसं तुम्ही भूमिकाही मांडली वेगवेगळी। महाराष्ट्रामध्ये विधानसभा होती, या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट जो पार्टी आहे तो कशा पद्धतीने पाहिल आता? ते खरं तर आम्ही एकटे पाहत नाही, आम्ही एक मित्रपक्ष म्हणून पाहतो। आणि त्यांच्यामुळे आमची जी आघाडी आहे ही भ्रष्टाचार, आज महाराष्ट्रामध्ये जे भीतीचं वातावरण एजन्सीजचा वापर होऊन होतो, ज्याचं उदाहरण आज तुम्ही अरविंदजींच्या स्टेटमेंटमधूनही पाहिलं असेल। त्यानंतर बेरोजगारी जी वाढती आहे राज्यात आणि प्रचंड महागाई, म्हणजे नेमकं आज तेलाचे भाव हे गेल्या 2 दिवसात वाढलेले दिसत आहेत। कापूरचा भाव, म्हणजे पूजेची वस्तू असू दे किंवा स्वयंपाकघरातली वस्तू असू दे, त्यात प्रचंड महागाई वाढलेली आहे। भ्रष्टाचार तर विचारू नका इतका राज्यात होतो आहे। आणि बेरोजगारी, जी इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्राची हक्काची आहेत तर ज्या पद्धतीने दुसऱ्या राज्यात जातात हे अतिशय दुर्दैवी आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रातला असं एक सरकारची गरज आहे जे एक स्वाभिमानी, कर्तृत्ववान आणि कष्ट करणारं आहे असं सरकार। आणि सत्ता काय असते? सत्ता हे एक साधन आहे ज्याच्यातून लोकांची सेवा करण्याची फार मोठी संधी आपल्याला मिळते। इट्स अ टूल। त्यामुळे त्याचा दुर्दैवाने गैरवापर देशात अनेक वर्ष होतो आहे आणि ते नीट करण्याची वेळ आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही वारंवार भाष्य केलेलं आहे, पण चर्चा आता जी आहे ती अलायन्स म्हणून तुम्ही सगळे लवकर कधी तिला सुटेल याची, कारण की मागील वेळेसुद्धा अनेक जागांमध्ये चढाओढ राहिली। आतासुद्धा प्रत्येकजण तिन्ही पक्ष तुमच्याकडचे दावे करतात मुख्यमंत्रीपदाचे। नाही, आमच्याकडून तर कुठल्याही पदाची मागणी होतही नाही, राष्ट्रवादीने केली नाही। मित्रपक्षाला अधिकार आहे ना, अशी एका सशक्त लोकशाहीमध्ये मन मोकळा करायचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि तो असलाच पाहिजे।
दडपशाहीमध्ये भीती चालते दिल्लीमध्ये, इथे नाही चालत. आणि महाराष्ट्रात नाही चालत. पण दिल्लीमध्ये की ज्या पद्धतीने अरविंद केजरीवालांवर अन्याय झाला, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं, हे खूप वाईट आहे. आणि एका सशक्त लोकशाहीला काही फार चांगले दिवस नाही आहेत हे, असं दुर्दैवाने मला म्हणावं लागतं. आज त्यांनी थेट मुख्यमंत्रीपद परत रिटर्न म्हणजे राजीनामा देण्याचं भाष्य सुद्धा केलं. खूप वेदना देणारं ते स्टेटमेंट होतं. कारण का दिल्लीच्या मायबाप जनतेने एका विश्वासाच्या नात्याने त्यांना निवडून दिलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने एजन्सीचा गैरवापर करून केंद्र सरकार आणि अदृश्य शक्तीने त्यांच्यावर जो अन्याय केला, खोटे गुन्हे दाखल केले, त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि हे एका लोकशाही पद्धतीने हे चाललेलं नाही. आणि जो विरोधात आहे त्याच्यावर केसेस होतात, त्याला जेलमध्ये टाकतात. म्हणजे अनिल देशमुख साहेब असतील, संजय राऊत असतील, नवाब भाई असतील, किती उदाहरणं तुम्हाला सांगू. आणि जो मित्र त्यांच्याबरोबर जायला तयार आहे आईसला घाबरून, त्याला मग वॉशिंग मशीनमध्ये काढून क्लीन चिट दिली जाते. खूप दुर्दैवी आणि आपल्या महाराष्ट्र आणि भारतीय संस्काराला न शोभणार आहे आणि आपल्या संविधानाला न शोभणार आहे. ताई, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या आधी आत्ता ज्या राज्य सरकारकडनं योजना दिल्या, विशेषतः मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्र्यांचा सगळीकडे दावा वारंवार येतो की इस गेम चेंजर राहील हा विषय, आणि महिला प्रचंड त्यावर खुश आहेत. तुम्ही एक स्वतः महिला आहात, तुमचं काय खरं मत आहे? तुम्ही सगळीकडे फिरताय, काय जाणवलं? नाही, एक तर योजना नक्की कोण चालवते. मी तुमच्याच ऑफिसमध्ये येताना देवेंद्रजींचा फोटो बघितला की देवाभाऊ 1500 रुपये दिल्याबद्दल आभार. त्याच्यामुळे नक्की तिन्हीपैकी कुठल्या भावांनी 1500 रुपये दिलेत हे अजून काही क्लिअर होईना. म्हणजे मुख्यमंत्र्यांचं एक वेगळं कॅम्पेन चाललं आहे, देवाभाऊंचं एक वेगळं कॅम्पेन चाललं आहे. पण एक गंमत आहे, देवाभाऊंच्या कॅम्पेनमध्ये छोटासा का होईना मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे, मुख्यमंत्र्यांच्या कॅम्पेनमध्ये छोटासा का होईना देवेंद्रजींचा फोटो आहे, पण तिसऱ्या घटकात कुणाचेच फोटो नाही. त्याच्यामुळे नक्की हे सरकार एकत्र आहे, वेगळं आहे, कोण योजना चालवत आहे काही क्लिअर होत नाही आहे माझ्यासारख्या लोकांना. कारण का एक युनायटेड काहीच दिसत नाही आणि कॉन्फ्लिक्टिंग सातत्याने. म्हणजे जर सरकारमध्ये एवढ्या टोकाच्या भूमिका एकामेकाबद्दल घेतल्या जातील तर हे दुर्दैवी आहे. जर हे एकामेकालाच सहन करू शकत नसतील तर राज्य कसं चालवतील? त्यामुळे एवढा कॉन्फ्लिक्ट चालू असताना आणि सगळा श्रेयवाद, म्हणजे जर तुम्हाला तुमच्या बहिणीला काहीतरी करायचं असेल तर त्याची जाहिरात कराल. बहीण भावाच्या प्रेमासारखं पवित्र नातं नाही या जगामध्ये. आणि त्या पवित्र नात्याची जाहिरातबाजी, त्याच्यामध्ये निधी, त्याच्यामध्ये पोस्टरबाजी, हे किती दुर्दैव आहे, खूपच दुर्दैव आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आपल्या वागण्याला धक्कादायक आहे मला विचाराल तर. या सगळ्या गोष्टीमध्ये शेवटचा प्रश्न, बारामती तुम्ही प्रचंड फरकाने जिंकली, म्हणजे चांगलं मोठं तिथे खूप जोरदार देशात अख्खी त्या कॅम्पेनची चर्चा होती पूर्ण इलेक्शनची. आता तिथे अजितदादा विरुद्ध तुमच्याकडून त्यांचाच पुतण्या उभा राहील असं सांगितलं जातं. काय खरं आहे? अजितदादांचा दावा सोडला न सोडला, ह्या सगळ्या दावे प्रतिदावे सगळ्या, तिथं तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, सगळे रिएक्शन काय येतात खाली? नाही, आता अजित पवार लढणार आहेत की मला माहिती नाही. कारण का तुमच्याच चॅनलवर मी अनेक वेळा बघते की अजित पवार लढणार आहेत, नाही लढणार आहेत, त्यांच्याकडून कोण लढणार आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही एकतर. आणि शेवटी ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे अजित पवार लढणार नाही लढणार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमच्याकडे आघाडीची चर्चा गणपतीनंतर होईल, त्याच्यामध्ये ही सीट कुणाला मिळणार आणि त्यानंतर तिथून कोण लढणार हा निर्णय पुढच्या 10-15 दिवसात होईल. जागा वाटप पण लवकर? हो, अर्थातच. जागा वाटप एक गणपती झाल्यानंतर लगेचच 3-4 दिवस सलग मीटिंग्स आहेत, त्याच्यामध्ये लवकरात लवकर होईल. कारण अर्थातच जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याही उत्सुकता आहेत आणि महाविकास आघाडीकडे प्रचंड इच्छुक आलेले आहेत. हे आमचं भाग्य आहे की लोकांचाही आमच्यावर विश्वास आहे आणि उमेदवारांचाही विश्वास आहे. धन्यवाद सुप्रियाताई. गणरायाला फक्त महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी साकडं घातलेलं आहे, त्यांच्याही सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही शुभेच्छा तुम्हाला. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.